ऑफिस आहे की मेकअप पार्लर मला कळत नाही. बघा घरी झोपा काढते आणि इकडे येऊन लिपस्टिक लावते. आणि आपण मी काय नाही, मी फक्त माझा ड्रेसिंग टेबल इथे मला झोपायचं एवढंच माझा मेकअप. माझा अवतार बघा. ही बघा आत्ता आली झोपेतून उठून. आज काय 5 वाजता नाही उठली मग 8 वाजता 6 बजे उठल्यावर असे हाल होतात बघा. ऑफिसमध्ये आल्यावर पहिला आमचं असतो मेकअप टाईम, त्याच्यानंतर असतो चाय टाईम आणि मग आम्ही काम करतो. तिला बघा सिंड्रेला वॉक. सिंड्रेला साखर धापायला आली आहे. तुमको चाहिए? आता आम्ही कॉफी प्यायला आलो आहोत प्यायला आलो आहोत आणि हिने कॉफी पिऊन झाली आहे हिची. मी हेल्दी खाते हूँ. ॲपल हेल्दी स्टे हेल्दी. सो आज नाही उद्या फ्रेंडशिप डे आहे आणि खूप ऑफिसेसमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झालं आहे पण आमच्या ऑफिसमध्ये नाही झालं आहे. सो मी काहीतरी आणलं आहे. वाव. नाही आणलं. सिरियसली आय थॉट आपण मंडे करणार. नाही मी असं रॅन्डम डिसाईड केलं. काल मी दुकानात गेलेली ना तेव्हा मला सापडलं. We call this as a healthy friendship. You know, eat healthy, stay healthy. कॉफी प्यायलो. तर आता फ्रेंडशिप बँड आपण बांधूया. कोणाला काय पाहिजे? मला पर्पल पाहिजे. पर्पल. तुला मला हा तुला तुला हा देऊया किंवा हा देऊया. चल तू बी काय याद करेल. तर आता तुम्ही तुमच्या फ्रेंडशिप डेच्या काही मेमरीज शेअर करावे. फ्रेंडशिप डेच्या येस लहानपणीच्या फ्रेंडशिप डेच्या. ऍक्च्युली तर लहानपणी माहितीच नसतो कोणाला काय अर्थ फ्रेंडशिपचा. ते आजूबाजूचे गोळा करून आणायचे माझे मित्र ही माझी मैत्रीण आणि फ्रेंडशिप आणि फ्रेंडशिप असायचं. नंतर कळायला लागलं जेव्हा स्कूलमध्ये गेलो आणि नंतर मग कॉलेजमध्ये मग ते हातावर लिहिणं टी शर्टवर लिहिणं आणि नंतर फ्रेंडशिप बँड बांधणं. मग हळूहळू ते बँड्स गेले. मग फक्त काय बोलतात त्याला मार्कर्सने हातावर लिहायचं. त्याच्या तेही गेलं आता आणि आता फक्त बोलण्यापुरते फ्रेंड्स आहेत. चांगलं बोला फ्रेंडशिप चांगलीच राहील. करेक्ट. तू बोल. आता मिताली तुझ्या फिलिंग शेअर कर लहानपणी. माझं असं काय नाही फ्रेंडशिप. मी एकदम इनोसेंट होती शाळेत. ओ माय गॉड. आता जशी आहे मी तशी नव्हती. शाळेमध्ये खूप इनोसेंट होती पण माझा हात असा भरलेला असायचा रिबन्सने. मार्कर मला खेळ नाही केलाय कधी. फ्रेंडशिपचे बँड म्हणजे एक प्रकारची मज्जा होती. पैसे घ्यायचे मम्मी पप्पांकडून आणि रील्स घ्यायचे आणि ज्याला पकडून फ्रेंड्स मध्ये. आणि आम्ही तर ते पिशवीत सगळे ते बँड कलरफुल पिंक आणि ते माहिती यायच्या रिबिन्स त्या घेऊन फिरायचो. आणि जो रस्त्यात येता जाता दिसेल तो माझा फ्रेंड. आणि हात कोणाचा जास्त भरलेला असायचा ते पण एक असायचं की त्याचे एवढे फ्रेंड्स आहेत. कॉलेजमध्ये पकडून ही माझ्यावर. आणि जर कोण स्वतःहून नसेल येत तर तू माझ्या हातावर लिही असं सांगायचो. अननोन फ्रेंड्स पण आमचे फ्रेंड्स असायचे. हो तेवढे फ्रेंडशिप डे पुरतेच. कारण की तेव्हा एवढं काय नॉलेज नसायचं. फक्त माहिती एक फ्रेंडशिप डे आहे आणि तो सेलिब्रेट करायचा. स्कूलमध्ये शिकवलं ना लागलो आणि ऑफिसमध्ये जॉईन झालो तेव्हा फ्रेंडशिपची खरी किंमत कळली. फ्रेंड्स हे स्ट्रेस बूस्टर असतात. एव्हर फॉरएव्हर है ना. बहना मेरी बंधन को निभाना. बहना मेरी फ्रेंडशिप के बंधन को निभाना. हर एक कमी ना होत आहे. तुझ्या मनात त्याच भावना असतील माझ्याविषयी. असं मला ओळखतेस ना एकदम. Friendship stay. Yay, thank you. Feel cute like panda. मस्त आहे. काल मी स्टेशनवरून गेली ना चालत तर मला दिसलं तर मला असं वाटलं घेऊया. तेव्हा छोट्या मुलांचं पण होतं मोठ्या मुलांचं पण होतं. Happy friendship day.
ऑफिस आमच्यासाठी सेलिब्रेट नाही करत, आम्हीच आमचं करतोय. आणि असं चौघींचाच विचार करतो. और एक फ्रेंड जरूरी होता है. हॅपी फ्रेंडशिप डे. आम्ही लहानपणीचे पोस्ट करतोय. हे मी असं कॉलेजला केलेलं एकदा. तिचं नग डिफॉल्ट झालं, फॉल्ट झालं तिच्या नगामध्ये. माझा एकच आलाय हात, एक कारण की एक माझा हात बिझी busy आहे. आहे. काय ऍक्शन्स होते? Knock. हे असं का काहीतरी असतं ते, काय? म्हणजे वेगवेगळ्या टाइपचे असे हँड्स मतलब मुवमेंट ऐसे ऐसे सब सिंक में वैसे. हा ओके, हा माहितीये काहीतरी असायचं, आठवलं. अजून एक आमची फ्रेंड आहे जी आता बेरोजगार आहे सध्या 6 महिन्यापासून. तिला आम्ही कॉल करतोय, ऍज युजल उचलत नाहीये. येस. हॅपी फ्रेंडशिप डे. हा, उद्या कोण असेल नसेल म्हणून आजच. अब हम जा रहे काम करने.